सांगलीच्या शिराळ्यात 9 वर्षीय मुलीवरती बिबट्यानं हल्ला केला। यावेळी 11 वर्षीय भावाने धाडस दाखवत बहिणीचा जीव वाचवलाय। स्वरांजली संग्राम पाटील असं या जखमी मुलीचं नाव आहे। स्वरांजली आणि तिचा भाऊ शिवम दोघे रात्री घराबाहेर फिरत होते। यावेळी घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वरांजलीवर झडप घातली। बिबट्याने स्वरांजलीच्या गळ्याला पकडलं। यावेळी शिवमने स्वरांजलीचा पाय धरून तिला बाजूला ओढलं आणि आरडाओरड केली। नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने पळ काढला। भावाने धाडस दाखवल्यामुळे बहिणीचा जीव वाचलाय। या घटनेमुळे नागरिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करायची मागणी होती आहे। आगे रहा दादा, घाबरू नकोस। हिम्मत असेल तर पुढे ये। आगे रहा दादा, घाबरू नकोस। माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला। नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या घरात जात होते आणि आई आणि 2 पोरं वर जाताना त्याला मागणं येऊन बिबट्यानं मुलीवर हल्ला केला। मुलाने त्याचा मुलगी पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून ओढला म्हणून पोरगी आमची वाचली। वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावं अशी इच्छा आहे आमची।